राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे। कुंडली कौरज हरिधर श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। नवरसी भरवी सागरू, करवी उचित रत्नांचे आगरू, भावार्थाची गिरीवरून खुजवी माये। माऊली ज्ञानेश्वर महाराज नवरसांचा जो विचार करतात त्याचा विचार आपला चाललेला आहे। ज्ञानेश्वरीमध्ये नवरस कशा संबंधाने आलेले आहेत त्याचं चिंतन आपण करत असताना रस शब्दाची व्याख्या आपण पाहिली। रस शब्दाची व्याख्या पाहिली एवढंच नाही तर रसाची निष्पत्ती कशी होते हेही पाहिलं, त्याच्याबरोबर रसाची अभिव्यक्ती काय आहे हेही पाहिलं आणि रसाची प्रक्रिया काय आहे इथपर्यंत आपण कालपर्यंत येऊन पोहोचलो होतो। रसाची व्याख्या सांगत असताना अभिनव गुप्ताने आम्हाला अशी व्याख्या सांगितली, रत्यादी अवच्छिन्ना हिडेव रसाहा, म्हणजे चैतन्याला रत्यादी हे जे काही स्थायी भाव सांगितलेले आहेत यांनी अवच्छिन्न केल्यानंतर जे नाव येतं त्याला रस म्हणा, असं अभिनव गुप्तांची रसाची व्याख्या पाहिली। रसाची निष्पत्ती कशी आहे, नाट्यशास्त्रकारांनी त्याच्याकरता असं सांगितलं, विभाव अनुभव व्यभिचारी संयोगात रस निष्पत्ती ही, म्हणजे विभाव अनुभव आणि व्यभिचारी भाव या तिघांच्या संयोगामध्ये रसाची निष्पत्ती होते असं नाट्यशास्त्रकारांनी सांगितलं। रसाची अभिव्यक्ती अंतरंगातल्या आनंदाचं प्रकटीकरण होणं याला रसाची अभिव्यक्ती म्हटलं जातं। आणि रसाची प्रक्रिया काय तर त्याचा काल आपण असा विचार करत होतो की निमित्त कारण उपादान कारण या दोघांच्या योगाने अधिष्ठान असलेलं जे चैतन्य त्या चैतन्याच्या आनंदाच्या अभिव्यक्तीच रस म्हणा ही रसाची प्रक्रिया काल आपण थोड्याशा विस्ताराने काव्यसूत्र संहितेतून आपण पाहिली। म्हणजे या सगळ्या गोष्टी करत असताना नवरसांचं चिंतन करत असताना रस शब्दाची व्याख्या आणि रसांच्या प्रकारांचा विचार करत असताना एकाने त्या काव्यसूत्र संहितेमध्ये गुलाबराव महाराजांना विचारलेलं आहे की ठीक आहे, तुम्ही आम्हाला रसाची व्याख्या सांगता, रसाची प्रक्रिया सांगता, रसाची निष्पत्ती सांगता, आपण याला प्रमाण काय, प्रमाणाशिवाय बोलता येत नाही ना। नाही प्रतिज्ञा मातेन वस्तुसिद्धी ही अपितु किंतु लक्षण प्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी ही, म्हणजे वस्तूची सिद्धी होण्याकरिता प्रमाणाची आवश्यकता आहे, तसं रसाची सिद्धी होण्याकरता काहीतरी प्रमाण सांगा ना, प्रमाण काहीतरी आम्हाला द्या ना। म्हणून श्रुतीचं प्रमाण दिलेलं आहे आणि ती श्रुती कोणती, आपण जे रोज नेहमी उपनिषदातलं वचन ऐकतो ते रसो वै सहा, तो परमात्मा रसस्वरूप आहे। रसो वै सहा, सहा रसो म्हणजे सहा या शब्दाचा अर्थ आहे तो कसा आहे, रसस्वरूप आहे। परमात्मा रसस्वरूप आहे असं त्यांना सरळ सरळ सांगायचं आहे। आता परमात्मा म्हणजे भगवान, परमात्मा रसस्वरूप आहे। भगवान रसस्वरूप असल्यामुळे भगवंताचं नाम सुद्धा रसस्वरूप आहे। हे सांगताना आपण रोज सांगतो, जिवे गोड तीन अक्षरांचा रस अमृत दयाचं फिके पुढे। जिवे गोड तीन अक्षरांचा रस असं म्हटलेलं आहे। भगवंताचं नाम जे आहे ना त्या नावाला रस म्हटलं, तीन अक्षरांचा हा रस आहे। विठ्ठल या शब्दामध्ये तीन अक्षरं सांगितली, विकारो विधाथाय ठकारो नीलकंठा नकारो लक्ष्मीकांता विठ्ठलाभिधीनीयते, विठ्ठल शब्दाची व्याख्या सांगितलेली आहे। विकारो विधाताय, वि या शब्दाचा अर्थ आहे विधाता ब्रह्मदेव, ठकारो नीलकंठ, नीलकंठ या शब्दाचा अर्थ आहे शंकर, लकारो लक्ष्मीकांत, लक्ष्मीकांत या शब्दाचा अर्थ आहे विष्णू, म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे विठ्ठल आहे। आणि या तीन अक्षरांचा हा जो रस आहे या रसाचं वैभव सांगत असताना आम्हाला संत वचन असं सापडतं, अमृत दयाचं फिके पुढे। अमृत सुद्धा त्याच्या पुढं फिका आहे असा हा भगवंताचा नामरस आहे। श्रुती आम्हाला काय सांगते, रसो वै सहा। संत वचन आम्हाला काय सांगतं, जिवे गोड तीन अक्षरांचा रस। जिवे गोड असा शब्द आलाय, गोड हा शब्द विचारात जर घेतला, गोड रस वेगळा आणि आंबट रस वेगळा। परमार्थ हा गोड रस आहे आणि प्रपंच हा आंबट रस आहे। असा जो गोड रस असताना एकदा या भगवंताच्या नामरसाची गोडी लागली
की मग मात्र बाकी कुठलेही रस माणसाच्या जीवेला स्पर्श करत नाहीत, असंही महाराजांचं वचन आहे. रामरसात या कवी आन रस रुचती केवी, आन रस रुचती केवी तुकोबारांनी प्रश्न विचारलेला आहे. दुसरे रस आवडतील का? नाही. कधी रामरसाची या कवी, रामरसात झाल्यानंतर दुसऱ्या रसांचा काहीही आपल्याला आवड निर्माण होणार नाही. असा जो रसस्वरूप असलेला परमात्मा, त्या रसाचा विचार करत असताना, एखादा अभिनय व्यक्त करत असताना किंवा एखादं काव्य लिहित असताना वेगवेगळ्या रसांचा आविर्भाव त्या काव्यातून होत असतो, त्या अभिनयातून होत असतो. इथं आपण एक पात्र आपल्या डोळ्यासमोर गेल्या 4 दिवसापासून घेतोय, ते म्हणजे अर्जुन. हा अर्जुन शृंगार रसामध्ये गेलाय, हाच अर्जुन वीर रसामध्ये गेलाय, हाच अर्जुन करुण रसामध्ये गेलाय, हाच अर्जुन अद्भुत रसामध्ये गेलाय. आणि हे विश्वरूप पाहिल्यानंतर या अर्जुनाला भीती वाटायला लागली आणि भयानक या रसामध्ये हा अर्जुन पोहोचला. असा जो अर्जुन आहे, ज्या भयानक रसामध्ये पोहोचला, तो भयानक रस म्हणजे नेमकं काय? त्या भयानक रसाचा स्थायी भाव काय? शास्त्रकारांनी, साहित्यशास्त्रांनी भयानक रसाचा स्थायी भाव सांगितलेला आहे भय. हे जे भयानक रस आहे ना, त्याचा स्थायी भाव सांगितला भय. आता आपल्याला प्रश्न निर्माण होतो, हे भय म्हणजे नेमकं काय? जसं आपण प्रत्येक रसाचा स्थायी भाव विचारात घेत होतो आणि स्थायी भावावरनं आपण त्या रसाची संकल्पना पूर्ण मांडत होतो. अद्भुत रसाचा स्थायी भाव विस्मय सांगितला. त्या विस्मयाची व्याख्याही आपण काल पाहिली, त्याचे प्रकारही पाहिले. आज आपल्याला भयानक नावाचा रस पाहायचा आहे. तर या भयानक नावाच्या रसाचा स्थायी भाव काय? काव्यशास्त्रकारांनी सांगितलं, साहित्यशास्त्रकारांनी सांगितलं, भय हा भयानक रसाचा स्थायी भाव आहे. स्थायी भाव म्हणजे काय, हे मागं मी सांगितलेलं आहे आपल्याला. आता हे जे भय आहे ना, हे भय म्हणजे नेमकं काय? भयाची व्याख्या काय? साहित्य दर्पणामध्ये भयाची व्याख्या अशी आली आहे, रौद्र संदर्शनादी अनर्थ आशंकनम भयम. रौद्र अशा पद्धतीचं एखादं रूप पाहिल्यानंतर, रौद्र अशा पद्धतीचं एखादं रूप पाहिलं किंवा रौद्र अशा पद्धतीचा एखादा ध्वनी श्रवण केला, रौद्र अशा पद्धतीचं रूप पाहिलं किंवा रौद्र अशा पद्धतीचा ध्वनी श्रवण केला, या श्रवणामुळे किंवा पाहण्यामुळे निर्माण झालेली अनर्थ अशा पद्धतीची जी आशंका आहे, शंका आहे, त्या शंकेला भय म्हणा असं साहित्यशास्त्रकार सांगतात. म्हणजे मनामध्ये निर्माण झालेला संशय हाच भयाच्या कारणीभूत आहे असं साहित्यशास्त्राने सांगितलं. मी तुम्हाला भयाची व्याख्या सांगून पुढे जातो. भय कशाला नेमकं म्हणायचं, संत वाङ्मयाची व्याख्या सांगतो. एकनाथ महाराजांनी भयाची व्याख्या केली आहे. नाथ महाराज असं सांगतात, बळी मिळवणी समस्त आत्मविषयो विभांडो पाहत तेने कासावीस होय चित्त भय निश्चित या नाव. बघा, भयाची व्याख्या सांगून टाकली. नाथ भागवताची वगैरे फार गोड आहे. बळी मिळवणी समस्त आत्मविषयो विभांडो पाहत. बळी मिळवणी समस्त, बलवान असलेले जे काही सगळे आहेत ते सगळे मिळून काय झालं, आत्मविषय विभांडो पाहत. या सगळ्यांची भांडणं लागली, एकमेकांमध्ये भांडणं लागली. काय झालं त्या भांडणामुळे, तेने कासावीस होय चित्त. नाथ महाराज सांगतात, त्यांनी झालेलं चित्ताची जी कासावीसपणा आहे ना, त्यालाच भय म्हणा. भय निश्चित या नाव. मला सांगा, चित्त कासावीस होणं त्यालाच भय म्हणायचं खरे. माणूस घाबरला, साप पाहिला आणि माणूस घाबरला या शब्दाचा अर्थ आहे भय निर्माण झालं. भय निर्माण झालं म्हणजे काय, साप पाहिला की चित्ताचा कासावीसपणा झाला ना, या कासावीस होण्याला, जे चित्ताचा कासावीसपणा ज्यांनी होतो ना, त्याला भय म्हणा असं नाथ भागवत आम्हाला सांगतं. भयानक नावाचा रस, त्याचं असलेलं भय हा स्थायी भाव, आणि त्या भयाची व्याख्या इथपर्यंत आपण पोहोचलो. ठीक आहे, पण या भयाला निर्माण होण्याला कारण काय? भय निर्माण होतं याला कारण काय? भयाची व्याख्या झाली, भय निर्मितीचं कारण काय? मी तुम्हाला एक सामान्य पद्धतीचं कारण सांगतो. मनात संशय निर्माण झाला की भय निर्माण झालं म्हणून समजा. संशय निर्माण झाला की भय निर्माण झालं की समजा. म्हणजे शंका, संशयावरी थोर आणि पाप नाही घोर. संशयावरी थोर, संशय निर्माण झाला की भय निर्माणच होतं. लगेच भीती निर्माण होते, घाबरायला लागतं.
आता तो संशय म्हणजे काय? विचारसागर वृत्ती प्रभाकर ग्रंथ जरा डोळ्यासमोर घ्या. एका विशेषामध्ये विरुद्ध दोन विशेषणाचं ज्ञान होणं याला संशय असं म्हटलं जातं. स्थाणुर्वा पुरुषोर्वा, द्विकोटिक संशय, चतुष्कोटिक संशय, प्रमाण संशय, प्रमेय संशय, अनेक पद्धतीचा सत्पदार्थ विषयक संशय, त्वंपदार्थ विषयक संशय, असा संशयाचा विस्तार सगळा आपल्याला त्या विचारसागरामध्ये वृत्ती प्रभाकरामध्ये दिसून येतो. संशय मनात निर्माण झाला की भय निर्माण होतं, हा एक विचार. आता दुसरा विचार सांगतो. या भयाला कारण काय? सामान्य पद्धतीने या भयाची 3 कारणं सांगितलेली आहेत. पहिलं कारण सांगितलं स्वभिन्नता, दुसरं कारण सांगितलं घातकता आणि तिसरं कारण सांगितलं प्रबलता. म्हणजे या 3 गोष्टी जर मनामध्ये निर्माण झाल्या तर समजावं की त्याच्या ठिकाणी भय निर्माण झालं. स्वभिन्नता हे भयाचं कारण आहे, घातकता हे भयाचं कारण आहे आणि प्रबलता हे भयाचं कारण आहे. याच्यातही गंमत सांगतो. याच्यातलं फक्त एक असलं म्हणजे भय निर्माण होतं असंच नाही, ह्या 3 गोष्टी असाव्या लागतात. फक्त स्वभिन्नता हे भयाचं कारण असं म्हणा चालत नाही का? नाही चालत. फलकृती सांगतो तुम्हाला. म्हणजे एखादं लक्षण सांगितलं आणि त्या लक्षणामध्ये जर 4-5 अक्षरांचं ते लक्षण असेल आणि त्याच्यातलं एक अक्षर हे लक्षणाला योग्य पडतंय का नाही हे पाहणं याला पदकृती असं शास्त्रामध्ये म्हटलं जातं. याला पदकृती म्हटलं जातं. पण याच्यामध्ये भयाचं तुम्ही लक्षण आम्हाला असं सांग, भयाचं कारण आम्हाला असं सांगता. स्वभिन्नता म्हणजे आपल्यापासून वेगळं असणं, घातकता म्हणजे आपल्याला ते त्रासदायक असणं आणि प्रबलता म्हणजे आपल्यापासून ते बलवान असणं. म्हणजे जी गोष्ट किंवा जी वस्तू, जो पदार्थ आपल्यापासून वेगळा आहे, जो आपल्याला घातक आहे आणि जो आपल्यापेक्षा बलवान आहे, त्या पदार्थापासून भय निर्माण होतं असं सरळ सरळ लक्षात घ्या. आपल्यापासून वेगळं असलं पाहिजे. आपल्यालाच आपली कुठे भीती वाटत असते का? नाही. आपल्यापासून जे दुसरे आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला भीती वाटत असते. आपल्याला भीती वाटत नाही. आपल्यापासून जे दुसरे आहेत ना त्यांची आपल्याला भीती वाटते. म्हणजे आपल्यापासून वेगळं असणं हे भीतीचं कारण झालं का नाही? बरं, तेवढंच नाही. मग तेवढंच जर कारण घेतलं तर चालत नाही का? नाही चालत. आपल्यापासून जे जे वेगळं आहे त्याच्यापासून भीती निर्माण होते असं म्हटलं तर मी व्यवहारातलं तुम्हाला सोपं विचारतो. मला सांगा, मुलगा आईपासून वेगळा आहे, मुलगा आईपासून वेगळा आहे, मुलगा वेगळा आई वेगळी, याचा अर्थ मुलाला काही आईपासून भीती वाटते का? वाटत नाही त्याला का? जरी वेगळी असली तरी वाटत नाही का? कारण घातकता नाही. घातक नाही ना ते घातक असलं तर भय निर्माण होणार आहे. फक्त वेगळं असून जमत नाही. वेगळं असल्याबरोबर ते घातक पाहिजे तर भय निर्माण होईल. फक्त घातक असूनही जमत नाही. काही गोष्टी आपल्यापासून वेगळ्या असतात, आपल्याला घातक असतात, तरी त्याच्यापासून भीती निर्माण होत नाही का? कारण ते आपल्यापेक्षा बलवान नसतात. प्रबल असेल तर भय निर्माण होत असतात. म्हणजे स्वभिन्नता, घातकता आणि प्रबलता या 3 गोष्टीमुळे भय निर्माण होतं. ही भय निर्मितीची कारणं झाली. श्रुतीने दिलेलं कारण असं आहे, द्वितीयात वय भयम भवती. उपनिषद आम्हाला असं सांगतं, जिथं जिथं 2 आहे ना तिथं भय निर्माण होतं असं समजा. जिथं 2 आहे तिथं भय निर्माण होतं. म्हणजे जिथं भेद आहे तिथं भय निर्माण होतं. म्हणजे जिथं उपाधी आहे तिथं भय निर्माण होतं. उपाधी नाही तोपर्यंत भीती नाही जीवाला, पण उपाधी आली की भीती आली तर नाही. जोपर्यंत उपाधी नव्हती तोपर्यंत माणसाला भीती नसते. पण एकदा मला सांगा, ज्याच्या घरामध्ये काही नाही त्याला द्यायचं काही प्रश्न येत नाही. पण ज्याच्या घरामध्ये भरपूर आहे त्याला इतकं असूनही झोप लागत नाही का? काही नाही त्याला भीती वाटते का? भीती वाटत नाही. पण ज्याच्याकडे भरपूर आहे त्याला मात्र भीती वाटते. बरं, मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो. फुल आहे, ते जे फुल आहे ना त्या फुलाचा सुगंध आपल्याला येतोय. ते फुल आहे, गुलाबाचं घ्या, काही तुम्हाला कुठलं वाटतं ते घ्या. गुलाबाचं फुल आहे, मोगऱ्याचं फुल आहे, त्याचा आपल्याला सुगंध येतोय. पण त्याच्यापासून काही भीती निर्माण होते का? त्याची काही भीती आहे का आपल्याला? सुगंध देतोय पण भीती आहे का? नाही. सुगंध देतोय पण भीती नाही. झाडावरचं फुल सुगंध देतोय पण भीती नाही. झाडावरचं फुल सुगंध देतं पण भीती नाही. काही बायकांच्या कानामध्ये सुद्धा फुलं असतात, ती सोन्याची असतात. बरोबर आहे का नाही? ती सोन्याचं आहे. कानातलं जे फुल आहे ते कसलं आहे? सोन्याचं आहे. झाडावरचं फुल सुगंध देतं, भीती नाही. कानातलं फुल सुगंध देत नाही पण भीती आणल्याशिवाय राहत नाही. बरोबर आहे?
भीती आणल्याशिवाय राहतं का? कानातलं फुल भीती आणल्याशिवाय राहत नाही ना. म्हणजे सोन्याचं फुल आणि झाडावरचं फुलच आहे, दोन्ही फुलच आहे. समजा आपण घरामध्ये दसऱ्या दिवशी काहीतरी सोनं खरेदी करावं लागतं म्हणून एखादं फुल तयार करून आणलं सराफाकडे जाऊन आणि ते आपण आपल्या घरामध्ये तिजोरीमध्ये ठेवलं, सगळ्यांना दाखवलं. अहो ते गुलाबाच्या फुलासारखं फुल करून आणलं आपण, ठीक आहे. झाडावरचं ही गुलाबाचं फुल आहे आणि आपण सोनाराकडे जाऊन एक काय असेल ते धापास तोडं त्याच्यामध्ये घालून आणलेलं ही गुलाबाचं फुल आहे. घरामध्ये आणलेलं जे गुलाबाचं फुल आहे 10-5 तोळ्याचं 25 लाखाचं, हजाराचं म्हणता येत नाही आता 25 लाखाचं असं समजा, ते झाडावरचं फुल सुगंध देत आहे पण त्याची भीती नाही. घरामध्ये आणलेलं सोन्याचं फुल आम्हाला सुगंध देत नाही पण भीती आणल्याशिवाय राहत नाही. याचा अर्थ काय? जी उपाधी आहे ती भीती निर्माण करते. सरळ सरळ भीती निर्माण कुठं होते? जिथं दोन आहे, जिथं भेद आहे, जिथं उपाधी आहे. दोन म्हणजेच भेद, भेद म्हणजेच उपाधी. उपाधी आहे ना ते भय निर्माण करतं, उपाधीने भय निर्माण होतं. ठीक आहे, उदाहरणं याच्यावर भरपूर देण्यासारखी आहे. ते प्रत्येक कीर्तनकार सांगतात, गुरु शिष्य एका जंगलातून निघाले, जात असताना गुरुजींच्या काखेमध्ये एक झोळी होती, त्या झोळीमध्ये सोन्याची वीट होती आणि मग ते रस्त्याने जात असताना रात्रीची वेळ होती. गुरुजींनी आतापर्यंत सांगितलेलं होतं शिष्याला की आपल्याजवळ काही सांभाळायचं नाही, आपल्याला काही भीती नाही, आपण एकटेच आहोत, आपण फिरस्ते आहोत, आपण कुठेही थांबलं तरी चालतंय, कुठेही गेलं तरी चालतंय. असे असलेली गुरुजी रात्री 12 वाजता मात्र शिष्याच्या खांद्यावर हात ठेवून घाबरत घाबरत त्याला बोलायला लागलेले आहे, अरे रात्र फार झालेली आहे, रात्र फार झालेली आहे, काही आपल्याला कोणी चोर तर येणार नाहीत ना, कुणी आडवे तर येणार नाहीत ना, आपल्याला कोणी मारणार तर नाही ना, आपल्याला असं काही होणार तर नाही ना. शिष्य विचार करायला लागला की आपण फक्त महात्मा, आपल्याला कोण आडवं येणार आहे? बरं, जरी आडवं आलं तरी आपल्याकडे आहेच काय त्याच्याकडे त्याला चोरायला? आपल्याकडे नाहीच काही ना, कशाची भीती बाळगायची काय गरज आहे? तरी पण गुरुजी नेहमी सारखं म्हणायला लागलेले आहेत. नेमकं थोड्या वेळानंतर रात्री त्याला गुरुजींनी सांगितलं, मला थोडंसं बाहेर जाऊन यायचं आहे, की माझी जी झोळी आहे ती तुझ्या काखेमध्ये थोड्या वेळ घे. त्यांनी झोळी काखेमध्ये घेतली. गुरुजी थोडंसं बाहेर जाऊन आले. ते रात्रीच्या वेळेला ती झोळी जड लागल्यानंतर शिष्याला आश्चर्य वाटायला लागलं की इतकी जड आपली झोळी कधीच नसते. झोळी आपली झोळी आपल्याला कळते, कीर्तनानंतर तर आपलं पाकिट आपल्याला कळतं की नाही हातात घेतल्या तसं का? अहो, पाकिटाला हात लावला की कळतं अलीकडे किती आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे आपली झोळी आपल्याला कळते. तसं शिष्याने विचार केला की या झोळीमध्ये इतकं वजन कसं काय आहे, काही कळे ना त्याला, म्हणून त्यांनी थोडंसं उघडून बघितलं तर त्याच्यामध्ये सोन्याची वीट होती. मग शिष्याच्या लक्षात आलं, आतापर्यंत आपले गुरुजी आपल्याला म्हणत होते आपल्याला भीती तर नाही ना, कोणी आडवं तर येणार नाही ना, कशामुळे? या सोन्याच्या विटीमुळे. त्यांनी ती सोन्याची वीट काढली, बाजूला टाकली, तिथं पडलेला एक दगड उचलला आणि झोळीमध्ये घातला. तशीच झोळी गुरुजी आल्याबरोबर त्यांच्या काखेमध्ये दिली. दोघं रस्त्याने चालल्याबरोबर पुन्हा गुरुजींनी विचारलं, अरे आपल्याला काही भीती नाही ना, कोणी आडवं येणार नाही ना, आपल्याला कोणी मारणार नाही ना? त्या शिष्याने सांगितलं, गुरुजी आता घ्यायचं काम नाही. का घ्यायचं काम नाही? कारण जी भीती होती ती आता मागच कधी गेली म्हटला. जी भीती होती ती पाठीमागच गेली, पाठीमागच सोडलं तिला. मग मात्र गुरुजींच्या लक्षात आलं काही झालंय म्हणून झोळी बघितली तर त्याच्यामध्ये दगड ठेवलेला होता. शिष्याने सांगितलं, गुरुजी जोपर्यंत सोन्याची वीट सोनं म्हणून तुमच्याजवळ आहे तोपर्यंत भय आहे, सोनं म्हणून नाही तेव्हा भय संपून गेलं. उपाधी आहे तिथं भय आहे, उपाधी नाही तिथं भय नाही. एवढाच विचार आपला चाललेला आहे. आपण विचार काय करत होतो? रसाची व्याख्या सांगितली, रसोवै 6. ती रसाची व्याख्या विचारात घेत असताना जिरे गोड किंवा अक्षरांचा रस या प्रमाणाचा विचार केला आणि याच्यातून भयानक रसापर्यंत आलो आणि भयानक रसाचा स्थायी भाव सांगितला भय. या भयाची व्याख्या आपण सांगितली, एक साहित्य दर्पणातली व्याख्या पाहिली आणि एक एकनाथ महाराजांनी केलेली व्याख्या पाहिली. बळी मिळवली समस्त आप्तविषयो भांडू पाहत तेने कासावीच होय चित्त भय निश्चित या नाव, अशी भयाची व्याख्या पाहिली. भय निर्मितीची कारणं काय? 3 सांगितली, स्वभिन्नता, घातकता, प्रबलता, याच्यामुळे भय निर्माण होतं. आणि दुसरं कारण उपनिषदानं आम्हाला काय सांगितलं? द्वितीयात वै भयम भवती. जिथं 2 आहे, जिथं उपाधी आहे तिथं भय निर्माण होतं असं समजा. इथपर्यंत येऊन पोहोचलो. भर्तृहरींनी नीतिशास्त्रामध्ये भयाचा विस्तार त्याच्यात खूप केलेला आहे. भर्तृहरींनी नीतिशास्त्रामध्ये भयाचा विचार मांडत असताना कोणाला कशापासून भय निर्माण होतं हे सांगताना भर्तृहरी असं सांगतात, भोगे रोग भयम. एक ऐका, भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्ते नृपानाथ भयम, माने दैन्य भयम, बले रिपु भयम, रूपे जरायाम भयम,
शास्त्रे वाद भयम, गुणे खल भयम, काये कृतांतात भयम. या 9 गोष्टी भर्तृहरीने नीतिशास्त्रामध्ये आपल्याला सांगितल्या. भर्तृहरीच्या नीतिशास्त्रातले भयाचे 9 प्रकार डोळ्यासमोर घ्या. त्याच्यातला पहिला प्रकार सांगितला भोगे रोग भयम. भोग आहे तिथं रोग आहे, भोगामध्ये रोगाचं भय आहे. एक भोगामध्ये रोगाचं भय आहे. अहो तुम्ही भोग भोगताय म्हटलं की रोग हा ठरलेला आहे. काल आत्ता जरी आपल्याला कोणता रोग जडलेला नसेल तरी कालांतराने आपल्याला कोणता ना कोणता तरी रोग जडल्याशिवाय राहत नाही, जडल्याशिवाय राहत नाही, कोणता ना कोणता तरी रोग जडल्याशिवाय राहत नाही. अलीकडच्या काळामध्ये तर शुगर जर एखाद्याला नसेल तर ऐकणारा माणूस त्याला म्हणतो की तू मागासलेला आहे. म्हणजे शुगर असणं हे स्टँडर्ड पदाचं लक्षण झालं आता अलीकडे. म्हणजे शुगर असावी असं झालंय अलीकडे. म्हणजे काय भोगे रोग भयम. मला मुद्दा एवढाच सांगायचा आहे. दुसरा मुद्दा सांगितलाय तुले च्युती भयम. भोगामध्ये रोगाचं भय आहे. एक कुलवानाला पतनाचं भय आहे. च्युती भयम म्हणजे पतन होण्याचं भय आहे. जो भोगामध्ये आहे त्याला रोगाचं भय आहे, जो कुलवान आहे त्याला पतनाचं भय आहे. 2 झाले. तिसरा मुद्दा भर्तृहरी सांगतात वित्ते नृपालाच भयम. पैशाला राजाचं भय आहे. हे जरा जुनं सांगितलं त्यांनी. आता पैशाला राजाचं भय नाही, पैशाला इन्कम टॅक्सचं भय आहे, नाही का. आत्ताच्या काळामध्ये इन्कम टॅक्सचं भय सांगेल. म्हणून मी परवा तुम्हाला श्लोक सांगून दिलो अर्थानाम अर्जने क्लेशस तथैव परिपालने. इथला शब्द डोळ्यासमोर घेण्यासारखा आहे. सांभाळताना सुद्धा दुःख आहे ना. अहो माणसाला कुठं ठेवावा पैसा हे कळेना अलीकडे. काय भीती वाटायला लागली, घरात ठेवावा का बँकेमध्ये ठेवावा, कारण कुठेही ठेवलं तरी तो पैसा कळतोय. आता अलीकडे नेट बँकिंग निघाल्यामुळे तर तुमच्या नावावर किती आहेत पैसे, कोणत्या बँकेमध्ये किती आहेत हे एका मिनिटात कुठेही कळतं. ज्याला बँकेमध्ये जो ठेवतोय म्हणजे ज्याला येतात त्यांनी ठेवावे, येतच नाही त्याचा काही विषय येतो आपल्याला. तर बँकेमध्ये ठेवल्यानंतर लगेच आपल्याला कळतं, म्हणजे लगेच त्याची भीती निर्माण होते सगळ्या त्या पैशाची. मग काय सांगितलं वित्ते नृपालाच भयम. 3 गोष्टी झाल्या. भोगामध्ये रोगाचं भय आहे, कुलवानाला पतनाचं भय आहे, पैशाला राजाचं भय आहे, किंवा दुसरा मुद्दा घ्यायचा झाला तर धनाला चोराचं भय आहे. आता विचार करा, एक तर राजाचं भय म्हणा किंवा चोराचं भय आहे. चोरीचं भीती आहे की नाही. धन आपल्या घरामध्ये ठेवलं त्याला चोरीची भीती आहे. ज्याच्या घरामध्ये धन आहे त्याला चोरीची भीती आहे. पण तुकोबारासारखा महात्मा मात्र म्हणतात जवळही येतात चोर धाके. आम्हाला चोराची भीती नाही, चोरालाच आमच्या घराची भीती आहे. इथपर्यंत तुकोबाराय बोलतात. का आम्ही सदैव सुडके, जवळही येतात चोर धाके, जाऊ पुढची भीती कुत्री घर राखीची. बसवेश्वरांच्या जीवनातली एक गोष्ट सांगितली जाते. मी एकदा बसवेश्वरांवर खास एक प्रवचन केलं होतं, तेव्हा त्यांचा अभ्यास केला म्हणून त्यांचं चरित्र आठवत आहे. ते बसवेश्वरांच्या जीवनातली गोष्ट सांगितली जाते की बसवेश्वर आणि त्यांच्या बायकोचं नाव होतं नीलंबिका. म्हणजे लिंगायत समाजाचे ते संस्थापक. कुडल संगमला त्यांची फार मोठी समाधी आहे कर्नाटकामध्ये. तर ते बसवेश्वर घरामध्ये झोपले असताना नीलंबिका दोघांनी त्याग केलेला, काही आपल्या जवळ ठेवलेलं नाही अशा पद्धतीची भावना त्यांच्याकडे. मोठे महात्मा. नेमकं रात्रीच्याला एक चोर आला आणि बसवेश्वराची बायको जी नीलंबिका आहे तिच्या कानामध्ये असलेली जी कुंडल आहे ती चोरण्याकरता तिनं तिच्या कानाला हात लावला. ती कुंडल हात लावल्याबरोबर तिच्या लक्षात आलं, तिनं धाडदिशा हाताला मारल्याबरोबर आणि चोर आहे हे कळालं. मोठमोठ्याने ओरडायला सुरुवात केली. 2-4 सैनिक गोळा झाले, त्या चोराला पकडलं. रात्रीच्या वेळेला काहीतरी गोंधळ चालला. या सगळ्या आवाजाने निवांत झोपलेली बसवेश्वर जागे झाले. सगळीकडे दिवे लावलेले होते. बसवेश्वर बाहेर आले तेव्हा त्या चोराला एका ठिकाणी पकडून असं दरवाजामध्ये उभा केलेलं होतं. नीलंबिका एका कोपऱ्याला उभी होती. बसवेश्वर त्या चौकामध्ये मुख्य दरवाजामध्ये आल्याबरोबर ते नीलंबिकेने सांगितलं हे पहा मालक, हा चोर आपल्या घरामध्ये आला. माझ्या जवळचं जी कुंडल आहे ना कानातली तो चोरी करण्याकरता तो चोर आला. त्याला काही शिक्षा देता बघा, त्याला काही ना काहीतरी शिक्षा द्या. तो चोर आलेला आहे, माझ्या कानातली कुंडल चोरण्याकरता आलेला आहे. बसवेश्वर महात्मा होते. बसवेश्वरांनी नीलंबिकेकडे बघितलं, त्या चोराकडे पाहिलं, त्या सैनिकाकडे पाहिलं आणि बसवेश्वरांनी फार गोड उत्तर दिलं. बसवेश्वरांनी सांगितलं हे बघ नीलंबिके, हे अंबिके, चोर तो नाही, ज्याला पकडून ठेवलंय तो चोर नाही, तर चोर तू आहे. ते बसवेश्वराचे शब्द आहेत. चोर तो नाही, चोर तू आहे. का असं तुम्ही म्हणता? तेव्हा चोराची व्याख्या बसवेश्वराने अशी सांगितली, चोरी करणारा चोर नसतो, चोरी करणारा चोर नसतो, चोरी करण्यासारखी वस्तू आपल्या जवळ सांभाळणारा चोर असतो म्हटले. चोरी करणारा चोर नाही, चोरी करण्यासारखी वस्तू आपल्या जवळ सांभाळणारा तो चोर आहे. मुद्दा मला मांडायचा एवढाच, वित्ते नृपाला भय. धनवान आहे त्याला चोराचं भय आहे. 3 गोष्टी झाल्या.
भोगामध्ये रोगाचं भय, कुलवानाला पतनाचं भय, धनवानाला चोराचं भय. त्याला पुढची गोष्ट सांगितली, माने दैन्य भयम. जो मानी माणूस आहे त्याला अपमानाचं भय असतं. जो मानी माणूस आहे त्याला मानी माणसाला सगळं मानात असावं वाटतं. त्याला अपमान थोडा सुद्धा झालेला सहन होत नाही. थोडा सुद्धा झालेला सहन होत नाही. मानय आहे त्याला दैन्य भयम. आणि त्याच्या पुढचा गोष्ट, पाचवी गोष्ट सांगितली, बले ऋतू भयम. जो बलवान आहे त्याला शत्रूचं भय आहे. गुणे खल भयम. जो सद्गुणी आहे, सज्जन आहे, त्याला दुर्जनाच्या संगतीचं भय आहे. 8 गोष्टी आतापर्यंत झाल्या. भोगामध्ये रोगाचं भय, कुलवानाला पतनाचं भय, धनवानाला चोराचं भय, मानी असलेल्या माणसाला अपमानाचं भय, बलवान असलेल्या माणसाला शत्रूचं भय, स्वरूपवान असलेल्या माणसाला वृद्धावस्थेचं भय. जो रूपवान आहे त्याला वृद्धावस्था आली की हे रूप निघून गेलं ना, वृद्धावस्थेचं भय. शास्त्रे वाद भयम. शास्त्रकाराला, शास्त्र चर्चा करणाऱ्याला वाद होण्याची भय असतं. आणि गुणे खल भयम. आणि जो सज्जन आहे त्याला दुर्जनाच्या संगतीचं भय असतं. आणि त्याच्या पुढचा 9वा प्रकार सांगितलेला आहे, काये कृतांता भयम. जो मनुष्य देह आहे त्याला मरणाचं भय आहे. मनुष्य देहाला मरणाचं भय आहे. कबीर महाराजांनी एक दोहा गोड सांगितलेला आहे, माटी कहे कुंभारसे तू क्या रुंदे मोही, एक दिन ऐसा आवेगा मग ही रोंदोगी तोही. माती कुंभाराला म्हणते, अरे कुंभारा तू काय मला तुडवायला लागलेला आहे. तो कुंभार माती तुडवत असतो. माती कुंभाराला म्हणते, अरे कुंभारा तू काय मला तुडवायला लागलाय. एक दिवस असा येणार आहे की मीच तुला सावडणार आहे. माती कहे कुंभारसे तू क्या रुंदी मोही. किंवा दुसरा एक दोहा पहा, दसद्वारे का पिंजरा तामे पंछी कोण. दसद्वारे का पिंजरा तामे पंछी कोण, रहे रे तो अचरज है नहीं रहे तो अचरज कोण. कबीर महाराजांचा प्रश्न आहे. दसद्वारे का पिंजरा, 10 दरवाजाचा असलेला हा पिंजरा, देहरूपी पिंजरा. तामे पंछी कोण, याच्यामध्ये पक्षी कोण आहे, जीवात्मा नावाचा पक्षी. रही रे तो अचरज है, हा पक्षी जर या देहामध्ये राहिला, म्हणजे जीव जर या देहामध्ये राहिला तर आश्चर्य आहे. आणि जीव जर या देहामध्ये नाही राहिला तर कशाचं आश्चर्य. सोपं बोलू का, माणूस जिवंत राहिला तर आश्चर्य आहे, माणूस मेल्यानंतर आश्चर्य नाही. का उपज येते. सरळ सांगितलं ना, जे जे कर्म धर्म नाशिवंत यत्कृतकम तत् अनित्यम. शास्त्र आम्हाला सांगतं यत्कृतकम, निर्मिती आहे ना, साधी म्हटलं की त्याला सांगता आला. वेदांताच्या भाषेत बोलायचं झालं ते, अरे जे जे उत्पन्न होणार आहे ते नाशिवंत देह जाणारं सकळ असं सांगितलेलं आहे ना. माणूस मेल्यानंतर तसं काही नाही. माणूस जन्माला आला म्हटलं की मरणार आहे, पण माणूस जर नाहीच मेला तर मग मात्र आश्चर्य आहे. कबीर महाराजांचं बोलणं आहे. म्हणजे सगळ्यात मोठं भय जर कोणतं सांगितलेलं असेल तर मृत्यूचं. त्याच्या पुढे जरा थोडंसं बोलतो, माणसाला मृत्यू त्रास देत नसतो. माणसाला मृत्यू त्रास देत नाही, मृत्यूची भीती त्रास देते. मृत्यूची भीती त्रास देते आपल्याला. मृत्यू हा शब्द सुद्धा, मरण शब्द न सहाती नाही का, मरण शब्द सुद्धा मर हा बोल न सहाती. मृत्यू हा शब्द सुद्धा न सहाती, सहन होत नाही. त्याच्या पुढे आणखीन चिंतन आहे. मृत्यू हा शब्द सुद्धा सहन होत नाही म्हणण्यापेक्षा माणसाला मृत्यूचा त्रास होत नाही. जर मृत्यू हा शब्द जरी आला तरी तो सहन होत नाही. ते कीर्तनकार नेहमी एक गोष्ट सांगतात बघा. एखादी म्हातारी रात्रीच्या वेळेला हातामध्ये कंदील घेऊन मरायला निघाली आणि एकदम शेतकऱ्यांनी विचारलं कुठं निघाली, मरायला निघाले. मग कंदील कशा करता घेतला, विंचुकाट्याचं भीती वाटते म्हणून. मरायला निघाली हा शब्द आहे. म्हणजे मृत्यू माणसाला त्रास देत नाही, मृत्यूची भीती माणसाला त्रास देते. हा जो मृत्यू शब्द आहे, काये कृतांतात भयम. शास्त्र असं सांगतं या शरीराला मरणाचं भय आहे. भर्तृहरींनी सांगितलेले हे भयाचे 9 प्रकार. ठीक आहे, भयाची व्याख्या झाली, भय निर्मितीची कारणं झाली, भयाचे प्रकार झाले. त्याचा पुढचा विचार आपल्याला असा करायचा आहे, ज्या भयापासून हा भयानक रस निर्माण होतो तो भयानक रस म्हणजे नेमकं काय. ज्या भयापासून निर्माण होतो तो भयानक रस काय आहे, त्या भयानक रसाची व्याख्या हेमचंद्रांनी केलेली आहे. साहित्यशास्त्रकार हेमचंद्र भयानक रसाची व्याख्या करतात. काय करतात ऐका. विकृत स्वर श्रवणादी विभावम, करकंपादी अनुभवम, शंकादी व्यभिचारी भयम भयानकम. भयानक रसाची व्याख्या हेमचंद्रांनी सांगितली. आपण आतापर्यंत 4 रसांचा विचार केला.
4 रसांच्या विचारामध्ये रस म्हटलं की आपण 3 गोष्टीचा विचार करत होतो, विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव. त्या विभावात आलंबन विभाव आणि उद्दीपन विभाव आहे. आता इथं भयानक रस जो आहे या रसाचा विभाव काय आहे, या रसाचा अनुभव काय आहे, या रसाचा व्यभिचारी भाव काय आहे आणि या रसाचा या 3 गोष्टी कळाल्या म्हणजे याच्यातून असलेला जो स्थायी भाव भय तो निर्माण होतो आणि या स्थायी भावातून भयानक नावाचा रस निर्माण होतो. इथपर्यंत पोहोचता येतं. म्हणजे रसाची प्रक्रिया अशी आहे. आता इथं काय आहे, विभाव कोणता आहे, अनुभव कोणता आहे आणि व्यभिचारी भाव कोणता आहे. अर्जुनाचं उदाहरण डोळ्यासमोर पुन्हा घ्या. तो विश्वरूप पाहिलं, इथपर्यंत आपण आलो होतो. विश्वरूप पाहिलं की अद्भुत त्याला वाटायला लागलं. का आतापर्यंत बघितलेलं होतं ते सगुण होतं, आपण सांगत कसा ऐकणारा प्रश्न होता, ते नाही एवढं म्हटलं की बरोबर घेऊन जायचा असा तो प्रश्न होता. पण आता विश्वरूप विभूती योग ऐकल्यानंतर विश्वरूप दर्शनाची अपेक्षा झाली. विश्वरूप दर्शन झालं. विश्वरूप दर्शनामध्ये सगळीकडे अगदी व्यापक असलेला तो परमात्मा दिसायला लागला आणि ते सगळं दिसल्यानंतर अद्भुत वाटायला लागलं. अद्भुत वाटायला लागलं एवढंच नाही, त्याच्यामध्ये असलेले जे काही 11 रूप आहेत ते डोळ्यांनी पाहिले आणि त्या सगळ्या विश्वरूप दर्शनामुळे होणारे जे आवाज आहेत ते कानाने ऐकले. डोळ्याने हे पाहिलेलं रौद्र असलेलं आणि कानाने ऐकलेलं या सगळ्या किंकाळी अशा गोष्टीमध्ये 11 विक्राळतेमध्ये अर्जुन घाबरून गेला. त्याच्या मनामध्ये भय निर्माण झालं. भयानक नावाचा रस निर्माण झाला तिथं. म्हणजे काय झालं त्या अर्जुनाच्या ठिकाणी, इथं विभाव कोणता आहे, इथं विभाव नेमकं कोणता आहे तर विभावाचा विचार केलाय. भगवंताच्या ठिकाणी विश्वरूप दर्शनामध्ये निर्माण झालेलं 11 विक्राळ रूप जे रूप आहे त्याला म्हणा विभाव. 11 विक्राळ रूप जे आहे त्याला म्हणा विभाव. अनुभव काय आहे तर अर्जुनाने हे सगळं रूप पाहिलं आणि शरीर थरथर कापायला लागलं, शरीरामध्ये कंप उठायला लागला, शरीर थरथर कापणं हा झाला अनुभव. आणि व्यभिचारी भाव काय आहे इथं तर व्यभिचारी भाव या अर्जुनाच्या मनामध्ये भगवंताबद्दलच शंका निर्माण झाली आता की नेमकं हे खरं म्हणायचं का ते खरं म्हणायचं, काय नेमकं आहे शंका निर्माण झाली ना. निर्माण झालेली जी शंका आहे त्याला म्हणा व्यभिचारी भाव. 11 विक्राळ रूप आहे त्याला विभाव म्हणा. शरीराचा झालेला थरका त्याला अनुभव म्हणा आणि मनात निर्माण झालेली शंका त्याला व्यभिचारी भाव म्हणा. आणि या 3 गोष्टीमुळे भय निर्माण झालं आणि या भयातून भयानक रसामधून अर्जुन भगवंताला बोलायला लागला. अर्जुन म्हणू लागला, देवा ऐसे देखोनी तुझे, देवा ऐसे देखोनी तुझे नेनने कैसे आले भयाचे भरते, नेनो कैसे आले भयाचे भरते. देवा ऐसे देखोनी तुझे, देवा तुला अशा पद्धतीचं पाहून नेनो कैसे आले भयाचे भरते, कळे ना मला की हे भयाचं भरतं माझ्या मनात कसं आलं. अशा पद्धतीचं तुला पाहिल्याबरोबर माझ्या मनामध्ये भयाचं भरतं आलं. का कारण आतापर्यंत मी तुला असं पाहिलं नव्हतं. आतापर्यंत सगुण रूपामध्ये मी सांगेल कसं ऐकणारा सावळ्या रूपातला असाच मी तुला पाहिला होता. आता मात्र असं 11 विक्राळ रूप पाहिल्यामुळे नेनो कैसे आले भयाचे भरते, आता दुःख कल्लोळी झळंबते तिन्ही भुवनी. आता मात्र जे झालेलं दुःख आहे ते त्रिभुवनामध्ये सुद्धा दुःख नाही. अशा पद्धतीचं दुःख मला या भयानक रसामुळे झालं. भय म्हटलं की भीती, भीती म्हटलं की दुःख हे आलेलं आहे. म्हणजे अर्जुनाच्या ठिकाणचा विभाव कळाला, भयानक रसातला अनुभव कळाला, व्यभिचारी भाव कळाला. भय शब्दाची व्याख्या, भयाची निर्मितीची कारणं, भयाच्या प्रकारांचा विचार, भयापासून निर्माण होणारा भयानक रसाची व्याख्या आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना शेवटी भयानक रसाचे प्रकार नेमकं काय आहे त्याचे 3 प्रकार शास्त्रकारणे आम्हाला सांगितले. भक्ती रसामृत सिंधू नावाच्या ग्रंथामध्ये या 3 प्रकारांचा विचार आलेला आहे. 3 प्रकार कोणते? आकृती भयानक रस 1, प्रकृती भयानक रस 2 आणि प्रभाव भयानक रस 3. हे भयानक रसाचे 3 प्रकार आहेत. आकृती भयानक रस काय आहे? उदाहरणं एका वाक्यात सांगतो, विस्तार का करत नाही, आपल्याला माहित आहे सगळी उदाहरणं. पुतना मावशी म्हणून आली, भगवंताला स्तनपान केलं, तर भगवंतांनी त्या स्तनपानामध्ये दुधाबरोबर ज्यावेळेस रक्त शोषायला सुरुवात केली मग मात्र तिच्या मनामध्ये काय झालं, चित्ताची कासावीसपणा झाला. तेने चित्त होय कासावीस, मगाची भयाची व्याख्या सांगितली तसं. आणि कासावीसपणाने शेवटी ती ढकलायला लागली, भगवंताला बाजूला करायला लागली. शेवटी तिनं तिचं असलेलं जे काही नाटकी रूप होतं ते सोडलं, मूळ रूपामध्ये जी त्यावेळेस निर्माण प्रगट झाली आणि अशी धार दिशी धरणीवर पडली. ती 11 विक्राळ अशा पद्धतीची आकृती
त्या पुतणीची बघितल्यानंतर त्या गोकुळातल्या लोकांनी ते डोळ्यांनी पाहिलं आणि अशा पद्धतीची भयानक आकृती पाहून त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला जो रस आहे त्याला आकृती भयानक रस असं म्हणा. आलं का पहा बरोबर. आकृती भयानक रस. दुसरा प्रकृती भयानक रस. कंसाबद्दल गोकुळवासियांच्या मनामध्ये भीती होती. बरोबर आहे. भीती होती. काय हा कधी काय करेल, कोणाला काय करेल सांगता येत नाही, त्याचा स्वभाव असा त्रासदायक आहे. म्हणून शेवटी सगळ्या गोकुळातल्या लोकांना म्हणावं लागायला लागलं तारण हरता आहे का, याच्यातून सोडवणारा आम्हाला कुणीतरी यावा. भगवंताला त्या पद्धतीने प्रार्थना केली का नाही. कंसाबद्दल गोकुळवासियांच्या मनामध्ये जो भयानक भीती होते ती कोणती आहे. प्रकृती. कारण स्वभाव म्हटलं की प्रकृती आहे आणि कंसाच्या स्वभावाला हे सगळे भीत होते. प्रकृती भयानक रस याला म्हणा. आकृती भयानक रस, प्रकृती भयानक रस. आणि तिसरा मुद्दा आहे प्रभाव भयानक रस. काही वेळेस प्रभावाने सुद्धा भीती निर्माण होते. भयानक रसामध्ये हा जीव जातो. म्हणजे काय प्रभावाने. कोणत्या प्रभावाने. त्या गोकुळवासियांना पाऊस यावा याच्याकरता इंद्रयाग त्यांनी चालू केलेला होता. पाऊस यावा याच्याकरता इंद्रयाग चालू केला. पण भगवंतांनी काय सांगितलं, तुम्ही हा इंद्रयाग करायचा नाही, इंद्रयाग करायचा नाही, काही नाही असं म्हणून जे भगवंतांनी सुरुवात केली. आणि मग इंद्रयाग न केल्यामुळे इंद्राचा कोप म्हणजे तो पाऊस मोठमोठे धोधो पडायला लागला. गोरगंगीला वगैरे प्रकरण पाहत नाही. आणि मग तो इंद्राचा जो पाऊस पडत होता त्या पावसामध्ये मग सगळ्या गोकुळवासियांना वाटायला लागलं की हा इंद्राचा आपल्यावर कोप आहे, त्याच्या प्रभावाने निर्माण झालेला जी भीती आहे याला प्रभाव भयानक रस असं म्हणा. किंवा आपल्या घरगुती भाषेतलं बोलू का, बरेचशी लोक सगळ्या देवादिकामध्ये भगवान शंकराला फार घाबरतात. का असं लोक म्हणतात की त्यांनी तिसरा डोळा उघडला की जग बुडतं असं म्हणतात. लहानपणी आम्ही ऐकत होतो. याचा अर्थ काय, त्याच्या प्रभावामध्ये निर्माण झालेला जो रस आहे याला प्रभाव भयानक रस असं म्हणा. रसाची व्याख्या रसो वैसा श्रुतीचं प्रमाण दिलं. रसाचा विचार करत असताना जीवे गोड 3 अक्षरांचा रस विचारात घेतला. त्या रसामध्ये भयानक रसाचा स्थायी भाव सांगितला. भयाची व्याख्या सांगितली. बरी मिळवणी समजता आत्मविषयी विभांडू भात तेने कासावीच होय चित्त भय निश्चित या नाव. भयाच्या निर्मितीची कारण 3 सांगितली. स्वभिन्नता, घातकता, प्रबलता. या भयाचे मुख्य 2 प्रकार सांगितले होते. बाह्यचं भय, आतलं भय. आणि भरतुवारीने सांगितलेले भयाचे 9 प्रकार सांगितले. आणि याच्यातून भयानक असलेला जो रस आहे याच्यातला विभाव काय, याच्यातला अनुभव काय आणि याच्यातला व्यभिचारी भाव काय या सगळ्या गोष्टींचा चिंतन करत असतो. भयानक रसाचे प्रकाराचा विचार केला. आकृती भयानक रस, प्रकृती भयानक रस आणि प्रभाव भयानक रस. असं जे भयानक रसामध्ये अर्जुन पोहोचलेला आहे. वीर असलेला अर्जुन वीरवृत्ती गेली, करुण वृत्तीमध्ये आला. करुण वृत्तीमध्ये असलेल्या अर्जुनाला पुढे ज्यावेळेस विभूती योग ऐकला त्यावेळेस त्याला वाटायला लागलं की आपल्याला विश्वरूप दर्शन पाहावं. वीरातून करुणामध्ये येणं हे खऱ्या अर्थाचं आश्चर्यच आहे. म्हणून अद्भुत रसाचा विचार आपण पुढे केला काल. आणि अद्भुत रस हे सगळं पाहिल्यानंतर मग मात्र अर्जुनाने सांगितलं की हे असल्या पद्धतीचं नको, मला पहिल्यासारखंच पाहिजे. का म्हटलं तर सांगायला लागलं हे सगळं भयानक आहे. भयानक आहे म्हणून भयानक रसाचा विचार केला. भगवंतांनी विचारलं तुला हे भयानक का वाटतं. अर्जुनाने सांगितलं हे रौद्र आहे म्हणून भयानक वाटतं. का वाटतं तर हे रौद्र आहे. हे रूप जे धारण केलं ना हे रूप काही सगुण नाही. हे कसं आहे रौद्र अशा पद्धतीचं रूप आहे म्हणून रौद्र रसाचा विचार आपल्याला करायचा आहे. तो उद्याच्या प्रवचनात करू. पुंडलिक वरद हरिक श्री ज्ञानदेव तुकाराम.